किचपुरी महोत्सव सभेचे अध्यक्ष आचार्य प्रवर उपाध्याय कुलाचार्य महंत श्री रणाईचे मोठे बाबाजी, तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आत्ताच ज्यांचा आयोजकांनी उल्लेखनीय आणि वेगळं असं असलेलं गाव। अर्थातच तुम्ही अलीकडच्या काळात काही तुमच्या ग्रुपवरती जर काही क्लिप बघितले असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण 100% महाराष्ट्रातलं शुद्ध शाकाहारी गाव म्हणून कनाशी या गावाची नोंद झालेली आहे। कनाशी गावासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची अशी असणारी गोष्ट आहे। जोरदार टाळ्यांनी या गावकऱ्यांच्यासाठी आपण त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। येथील कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबाजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न होत आहे। माहूर पीठाधीश श्री माहूर निवासी मोठे बाबाजी जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्र नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्र सर्वज्ञ श्री संख्येने जास्त आहात तुम्ही, पण माझ्या लक्षात असं आलं तुम्ही फक्त शरीरानं इकडे बसलात, मनानं अजूनही तुम्ही तुमच्या घरात फिरत आहात। घरात फिरणारं जे मन आहे ते फक्त आता काही वेळासाठी या ठिकाणी आपण घेऊन या। पुन्हा एकदा ज्या अवताराच्या निमित्तानं आपण किचपुरी महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आहोत, अशा श्री प्रभू बाबांचा आपण एकदा जय जय जयकार करूया। श्री गोविंद 50% तुम्ही आला। बरं, लाडक्या बहिणी काही बोलून नाही राहिल्या। जय जयकार केला तर 2100 होतील ना हो। जय जयकार केला पाहिजे। असो, पुन्हा एकदा आपण श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार। या मार्गाचे अधिकरण आहे। श्री दत्तात्रय प्रभू ज्या ठिकाणी या समय असतील तिथपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे। त्यांनाही वाटावं की कनाशीला किचपुरी महोत्सव होतो आहे आणि तिथं सगळे भक्त माझा जय जयकार करतायत, म्हणून ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणाहून फक्त थोड्याशा तिरप्या नजरेनं जरी आपल्याकडे श्री दत्तात्रय प्रभूंनी बघितलं तरी जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून एकदा श्री दत्तात्रय प्रभूंचा पुन्हा जय जयकार करू आपण। श्री दत्तात्रय, तुमचा आवाज जास्त वाटला। परमपूज्य परम आदरणीय सद्यय पारिमांडल्य कुळाचार्य परमपूज्य आदरणीय सद्यय श्री बाबा उपाध्याय कुळातील आमनाय मंडळी, कवीश्वर कुळातील आमनाय मंडळी आणि या तीनही कुळातील असलेले सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री गोविंद प्रभूंच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी आदरणीय श्री बाबा अचानक खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेले आणि ते या कुळाशी अत्यंत एकनिष्ठ असलेले बाबा अचानक परमेश्वरानं खऱ्या